नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात काही राजकीय बातम्यांनी. आज ठाकरे बंधूंचा एकूणच शिवशक्ती असा म्हणून वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर कोणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 घडामोडींमधून. ठाकरे बंधूंचा मुंबई पालिकेसाठी वचननामा प्रकाशित. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या हस्ते हा वचननामा प्रसिद्ध. मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा. मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. तर महाराष्ट्राचं यूपी बिहार करणं सुरू. सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक, राज ठाकरेंचं विधान. हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही होत? मी गेले 10 वर्ष, अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे यूपी बिहार करतायत. सत्तेतून कधीही बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर झाला पाहिजे. केव्हा तरी सत्ता जाईल हे लक्षात ठेवा, राज ठाकरेंचा सरकारला इशारा. तर सध्याचं राजकारण महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल. जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर मला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. लोकशाहीसाठी ती घातक. मतचोरीनंतर उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली. मतदानाच्या आधी महायुतीच्या बिनविरोध घोषित केलेल्या उमेदवारांच्या निवडीवरून उद्धव ठाकरेंची टीका. आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. राहुल नार्वेकरांना कुणाचीही सुरक्षा काढून घेण्याचा अधिकार नाही. नार्वेकरांना पदावरून हटवा, गुन्हा दाखल करा. उद्धव ठाकरेंची टीका. तर जनतेवर दमदाटी करत आहेत. निवडणूक आयोगानं हा विषय गांभीर्यानं घ्यायला हवा. अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. 3 लाख कोटींचा घोटाळा यांनी केलाय. त्यातून किकबॅक होऊन या ठिकाणी हे खोकासूर निवडणुकीसाठी वापरतायत. उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल. साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतायत. बीएमसी मध्ये 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा महाघोटाळा केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित चाटम यांचा आरोप. 10 वर्षात 21,000 कोटी खर्च करून सुद्धा मुंबईतील रस्त्यांची दुरावस्थाच, असाही दावा. तर ठाकरेंचा उद्धव मामू असाही उल्लेख. मी एक आरटीआय केला होता. त्या आरटीआय मध्ये फक्त 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती 21,000 कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं 2 वर्षापूर्वी. त्यामुळे 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे. बिनविरोध निवड झालेल्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया रद्द करा, तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवा, उद्धव ठाकरेंची मागणी. तर भाजप याच मुद्द्यावर पश्चिम बंगालमध्ये कोर्टात गेलं होतं, राज ठाकरेंचा सवाल. विरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे. असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. मनसेअध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात. 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय. नव्या शिवसेना भवनात आल्यानंतर राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींनाही उजाळा.